माता पिता देव गुरु एकदम छान आहे बरं का, काहीच हाल बघा. ऐसा जयाचा एक विचारू, धन्य धन्य तयाचे शरीर. नर नोहे तो ईश्वर, चारी दैवत समान मानी. शरण एका जनार्दनी, धन्य धन्य तयाचे शरीर. नर नोहे तो ईश्वर. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. रे चरण संताचिया, रे चरण संताचिया, रे चरण संताचिया. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थ जम्बूफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो
प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग साऊंडचा आवाज थोडासा वाढवा. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा असणारा हा अभंग आहे. कीर्तन संपल्याच्या नंतर महाराजावर कुणाचीही शंका नसावी याच्याकरता 3 चरणाचा अगोदर नुसता अर्थ सांगतो, पुन्हा नुसत्या गप्पा मारतो बरं का. प्रथम चरणामध्ये वर्णन नाथबाबांनी असं केलेलं आहे. नंबर 1 माता, नंबर 2 पिता, नंबर 3 देव आणि नंबर 4 गुरु. किती जण झाले? या 4 जणांना एका दृष्टीनं जो पाहतो आणि एक दृष्टी ठेवून जो ज्यांची सेवा करतो किंवा 4 जणांचा एकच विचार करतो त्याचं असणारं शरीर मात्र धन्यवादाच्या लायकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जो 4 जणांना एकाच दृष्टीनं पाहतो आणि जो त्यांची सेवा करतो धन्य धन्य तयाचे शरीर. आणि तो माणूस नाही बरं का, किंवा तो नर नाही, तो माणूसही नाही आणि नरही नाही. त्याची भूमिका नाथबाबांनी सांगितली. तो नर नाही ना माणूस नाही, साक्षात स्वरूपामध्ये तो ईश्वर आहे. 2 चरणाचा असणारा अर्थ संपला. 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं या 4 जणांना 4 दैवत समान मानी. या 4 दैवताला जो समान दृष्टीनं पाहतो नाथबाबा म्हणतात त्याला माझा असणारं लोटांगण आहे. नव्हे नव्हे मी त्या माणसाच्या ठिकाणी असणारी शरणागती करतो, मी त्या माणसाला शरण जातो. असा अभंगाचा 3 चरणाचा असणारा अर्थ. विडाला कीर्तनरूपी सेवेकरिता सुरुवात करण्याच्या अगोदर माझ्या कीर्तनाला ज्यांची असणारी सुंदर असणारी मृदंगाची साथ आहे हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज. हा ती बरं सुंदर असणारी यांच्या भूमिकेमध्ये जर बोलायचं जर म्हटलं ना तर इंद्र तालधारी म्हणजे वाजवणारा जो व्यक्ती असतो हा मृदंगाचार्याचा याशातला भाग नाही बरं का. तर इंद्राच्या स्वरूपामध्ये असणारी त्यांची भूमिका आहे. नंबर 2 सुंदर स्वरूपामध्ये ज्यांनी असणारी पहिली असणारी चाल गायली हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज आष्टेकर आणि हरिभक्तीपरायण बालाजी महाराज लिंबवाडीकर यांनी असणारी सुंदर असणारी चाल गायली.
या दोन गायकांना जर पदवी द्यायची म्हटलं तर श्रीमद भागवत महापुराण सांगतं हे चित्ररथ नावाचे असणारे गंधर्व, म्हणजे भजनी मंडळ जे असतात ना, हे चित्ररथ नावाचे असणारे गंधर्व असतात. आता पेटी मास्तर असतील, गुरुजीच आहेत. पुढं वर्णन करायचं म्हणजे श्रोते मंडळींनी सुद्धा स्वतःला कधीही कमी समजायचं नाही. इथं श्रोते मंडळीला जर उपमा जर कोणती द्यायची म्हटलं तर श्रोते मंडळी म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये राजा परीक्षित म्हणजे श्रोते मंडळी. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे. आणि आजचा जो असणारा जो कार्यक्रम आहे संपूर्ण गावकरी मंडळीला आणि नवे नवे पाहुणे मंडळीला, टाळकरी मंडळीला, सगळ्या जणांना असणारा ज्ञात आहे. आणि सांगण्याचा असणारा एक भाग मी या ठिकाणी सादर करतो. विडाला कैलासवासी वैकुंठवासी हरिबा नागोबा बद्दे आणि कैलासवासी वैकुंठवासी सत्यभामाबाई हरिबा बद्दे यांच्या स्मरणार्थ 7 दिवसापर्यंतची असणारी श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा सादर करणारे असणारे तुळशीराम हरिबा बद्दे भानुदास हरिबा बद्दे आणि एक असणारी कन्या सुनंदाबाई नागनाथ भंडारे, तसेच सुनकडून सुद्धा सविताताई जगन्नाथ बद्दे किंवा मोटाडे, 2 सुपुत्र, 1 कन्या आणि 1 असणारी सून, यांच्याकडून आपल्या मुलांकडून आणि कन्येकडून आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ आणि सूनबाईकडून सासू आणि सासऱ्यांच्या स्मरणार्थ असणारी 7 दिवसाची असणारी श्रीमद भागवत कथेचं असणारं हे आयोजन नियोजन. तसेच कैलासवासी वैकुंठवासी शकुंतलाबाई भानुदास बद्दे यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सुद्धा श्रीमद भागवत महापुराणाचं असणारे या ठिकाणी नियोजन आयोजन सादर करणारी असणारी जी मंडळी आहेत, 3 असणारी सुपुत्र दयानंद भानुदास बद्दे, विनोद भानुदास बद्दे, निळकंठ भानुदास बद्दे, 3 सुपुत्राकडून आपल्या आईच्या असणाऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं श्रीमद भागवत महापुराणाची असणारी कथा. तसेच 3 असणाऱ्या सुना संगीताताई दयानंद बद्दे, कालिंदाताई विनोद बद्दे आणि रेश्माताई निळकंठ बद्दे, 3 सुनांकडून आपल्या सासूंच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं श्रीमद भागवत महापुराणाच्या असणार कथेचं असणार हे आयोजन नियोजन. तसेच नातवाणीनाथ अथर्व, श्रुती, हर्षवर्धन, तृप्ती आणि हरीश आणि आरुष या नात आणि नातवंडाकडून या ठिकाणी आपल्या आजीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, तसेच पणजी आणि पंजोबाच्या यांच्या स्मरणार्थ श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. त्या कथेची सांगता म्हणून आज काल्याचं सुद्धा कीर्तन. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज मातोश्रीचा असणारा वर्ष श्राद्धाचा असणारा कार्यक्रम, दोन्हीचा योग करून आजचा असणारा कीर्तनाचा कार्यक्रम. विडाला या मातोश्रीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं ना तर तरुण अवस्थेमध्ये किंवा शरीर प्रकृती चांगली असताना, कुठलंही दुखापत काही नसताना किंवा काही नाही, अचानक स्वरूपामध्ये असणारा मृत्यूचा असणारा भाग, ज्याला आपण असणारा हार्ट अटॅक म्हणतो, अटॅक म्हणतो, अशा स्वरूपामध्ये असणारा हा मृत्यूचा असणारा भाग. काही लोकांना असणारं दुःख होत असेल, पण दुःख होत असून सुद्धा काही गोष्टी मी तुमच्या फायद्याच्या सांगतो, लक्षात ठेवा बरं का. माणसाला मरण येत असताना माणूस झिजून माणसानं कधी मरण येऊ नये. काही गोष्टी मी सांगतो. लोक बोलत म्हणतात तरुणपणामध्ये वय असताना सुद्धा मृत्यू झाला, पण खरं सांगू का, 2-4 दिवसापर्यंत लोक आपली सेवा करतात, पुन्हा मात्र कोणी आपली सेवा करत नाही. हे सगळं नाटकी असणारं प्रेम आहे. जोपर्यंत आपलं हे शरीर आहे का नाही, मी तर असं सांगतो ना, आपलं कार्य जोपर्यंत आपल्याला होतं तोपर्यंतच माणसाला मरण यावं. काही लोक देवाकडे मरण मागतात तरी त्यांना मरण येत नाही. हे सगळं नाटकी प्रेम आहे. आणि या मातोश्रीचं असणार काहीतरी पुण्य आहे की ज्या पुण्याच्या जोरावर मी तर सांगतो ना, संपूर्ण असणारी तीर्थयात्रा असेल, संपूर्ण असणारा कार्यक्रम असेल, विधी असेल, तंतोतंत होणं आणि स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपामध्ये असणार मरणाची असणारी भूमिका, जेणेकरून आपल्या मरणाचा कुणाला सुद्धा त्रास नाही आणि आपली सेवा करण्याची भूमिका कुणाची सुद्धा असणारी नाही. विठाला विठाला
मातोश्रीचं तर वय जास्त. माझ्या माऊलींनी समाधी घेतली म्हणजे वय किती होतं? 22 वर्षात, तरुणच वय ना. अरे बाबा, त्यांनी सुद्धा एक लक्षात घेतली गोष्ट, पुन्हा आपलं कुणी नाही बरं का, कुणी आपलं नाही. आपल्यावर संकट आल्याच्या नंतर कुणी सुद्धा तिथं थांबत नाही. सगळा असणारा जो काही भाग आहे संसाराचा, या मातोश्रीच्या चरित्रामध्ये जर बोलायचं म्हटलं ना, तर काय असणार वर्णन करावं. 3 सुनावर असणारं सारखं असणारं प्रेम नवे नवे. या मातोश्रीनं एवढे कष्ट केले की भानुदास भाऊनी मला सांगितलं, 1992 साली मी, माझी असणारी सौभाग्यवती पत्नी आणि माझा असणारा थोरला मुलगा एका माणसाच्या घरी आम्ही नोकरी होतो. आता हे सगळं असणारं कष्टाची भूमिका. देव सुद्धा काय करतो, जोपर्यंत दाता आहेत तोपर्यंत अन्न देत नाही, आणि जोपर्यंत दाता पडून जातात त्या दिवशी अन्न देतो. हे देवाचा असणारा खेळच उलटा आहे बरं का. आतापर्यंत देवानं प्रत्येक भक्ताची परीक्षा पाहत असताना काही भूमिका केलेली आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, तरी तो भाग्यवंत केला, तरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धन्य झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धन्य झाला तुझा दरबार. आता या मातोश्रीच्या बाबतीमध्ये आणखी गोष्ट सांगतो. कसं असतं, माणूस निघून गेल्याच्या नंतर माणसाच्या आठवणी पाठीमागे राहतात. पिताजींनी भानुदास भाऊंनी मला सांगितलं, जीवन जगत असताना माझ्या पत्नीनं कधी मला वस्त्र आणण्याकरता सोबत कधी बिचारी आली नाही. आणि तुम्हाला जसं वस्त्र आणायचंय तसं तुम्ही वस्त्र घेऊन या. आता दुसऱ्याचं सांगत नाही, मी माझं उदाहरण सांगतो बरं का. लग्न झाल्याच्या नंतर माझ्या पत्नीला मी एकदा साडी आणली, ती सुद्धा इचलकरंजीहून आणली बरं का. लग्न झाल्याच्या नंतर एकदा साडी आणली, ती सुद्धा इचलकरंजीहून आणली. मोठं गोडाऊन मला साडी पसंत पडली. 1000-1500 रुपयाची सुंदर साडी आणली. मला असं वाटलं घरी गेल्याच्या नंतर बिचारीला साडी पसंत येईल. लक्ष देऊन ऐका बरं का. ती साडी आणली, घरी येऊन असणाऱ्या हातामध्ये दिली. पहिला तिनं प्रश्न बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्हाला साडी आणाच कोण म्हणलं अगोदर हे सांगा. सुरुवात तिथून झाली बरं का, तुम्हाला आणाच कोण म्हणलं. बर, दुसरी गोष्ट, आणून आणली, तिचा कलर तरी पसंत आहे का. बर, तिसरी गोष्ट, केवढ्याला आणली, मी म्हणलं 1500 आणली. ही तर रस्त्यावर 200 रुपयाला मिळते. गोष्ट त्या दिवशी मी कानाला हात लावण्याला सांगितलं, आता आयुष्यामध्ये साडी आणणं नको. मी स्वतः सांगतो, साडी घ्यायची म्हटलं की पैसे कलर तुम्ही बस. पण इतकं सोपं नाही बरं का. मातोश्रीनं पती परमेश्वराला सांगावं, वस्त्र तुम्ही आणायचं आणि ते वस्त्र मी अंगावर परिधान करायचं. याला म्हणायचं पतीची या मता आणि अनुसरोणी पतिव्रता. एवढे साधे गुण आताच्या स्वरूपामध्ये मिळत नाहीत बरं का. काय त्या गुणाचं असणारं वर्णन करावं. याच्या पुढे आणखी सांगतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा. विषय कसा आहे बघा. आपुले मरण पाहिले म्या डोळा, मुलांना सांगावं की माझं आता काही राहिलं नाही, एवढा कार्यक्रम माझा करून टाका म्हणजे मला आनंद होईल. एवढं साधी गोष्ट आहे. काही लोक आता सुद्धा म्हणतात काही राहिलं नाही, एवढा असताना माझा कार्यक्रम टाका. त्याचं कारण एक आहे, काही जणाला आपलं आपलं असणारं मरण मात्र समजतं बरं का. आणि त्या मातोश्रीला सुद्धा पुढलं चिन्ह दिसलेलं असेल म्हणून सुंदर स्वरूपामध्ये अगोदर कार्यक्रम आणि पुन्हा असणारा देह असणारा ठेवणे. विढाला आणि 3 सुनावर सुद्धा प्रेम करत असताना मुलगी नाही पण सुनांना सुद्धा कन्ये समानच वागवणं, मुलींना सुद्धा शेतामध्ये न येऊ देणं, स्वतः शेतामध्ये जाणं आणि कष्ट करणं ही साधी असणारी भूमिका नाही बरं का.
सुनवर असणारं प्रेम करत असताना मुलीसारखं असणारं प्रेम केलं. आणि म्हणून मी तर सांगतो ह्याची जी पावती आहे का नाही, कुठलेही कुणाला त्रास नाही किंवा काही असणारी भूमिका नाही, हसत खेळत असणारी मरणाची असणारी भूमिका. याच्या पुढे आणखी गोष्ट सांगतो. मरण तर सगळ्यालाच येतं, पण मरण येत असताना काही शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. मरण येत असताना एखाद्या वेळेस पती परमेश्वर जिवंत असावा आणि पती परमेश्वर जिवंत असताना अगोदर पत्नीला मरण यावं. ही सुद्धा शास्त्रानं गोष्ट सांगितलेली आहे बरं का. आणि त्याची 2 कारणं सांगतो. पत्नी जीवनामध्ये इतकी महत्वाची आहे, पत्नी जीवनामध्ये इतकी महत्वाची सांगितलेली आहे. पतीचा उद्धार 2 स्वरूपामध्ये करते. नंबर 1 लक्षात ठेवा, जर एखाद्या वेळेस पत्नी जर अगोदर मरण पावली तर वैकुंठ धामामध्ये गेल्याच्या नंतर पती परमेश्वराची वाट पाहते नवे नवे त्यांचं स्वागत करण्याकरता तिथं असते अगोदर पुढे जाऊन. आणि जर एखाद्या वेळेस जर पती परमेश्वर अगोदर मरण पावले आणि पत्नी जर पाठीमागे राहिली तर ती पत्नी काय करते, आपल्या पती परमेश्वराचा उद्धार व्हावा म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये जेवढ्या काही क्रिया पाठीमागे राहिलेल्या आहेत का नाही, तेवढ्या क्रिया पत्नी तंतोतंत असणारी करते आणि आपल्या पती परमेश्वराचा उद्धार सुद्धा करते. ओघामध्ये आलो म्हणून बोलतो. आज या संपूर्ण माहुरवाडी मंडळीचे मला जे भेटीचा योग आहे, बालाजीवाडी असतील, आमचे राम महाराज रेड्डी असतील, भास्कर पाटील असतील, ह्या सगळ्या जणांचा किंवा तुमच्या सगळ्या जणांचा जर भेटीचा योग आला असेल त्याला 2च माणसं कारणीभूत आहेत बरं का. एक म्हणजे सविताताई बद्धे किंवा मोठाडे, त्यांच्या घरी असणारा सुरुवातीला माझा असणारा कार्यक्रम झाला आणि भरपूर असणारी टाळकरी मंडळी समाज असणारा आणि तिथून असणारा येण्याचा असणारा इकडे योग आला. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे महादूभाऊ मोठाडे, हनुमंत महाराज येल्ले असतील, हे सगळ्या मंडळीचा असणारा जो भेटीचा असणारा योग आहे तिथून असणारा आला. आणि सविताताईने सुद्धा आपल्या मालकाचा असणारा जो काही कार्यक्रमाची भूमिका आहे ना, काय कार्यक्रम सुंदर, महाराज कुठल्याच बाबतीमध्ये असणारी कशी कमतरता ठेवली नाही. आणि मी तर सांगतो ना, शास्त्रानं जसं वर्णन केलेलं आहे पती परमेश्वराचा उद्धार करावा, तशा स्वरूपामध्ये ती पत्नी सुद्धा पाठीमागे थांबल्याच्या नंतर सगळा असणारा पती परमेश्वराचा उद्धार करते. एवढाला पत्नीचं प्रेम नेमकं किती असते, जर सहज भाषेमध्ये जर तुम्हाला बोलायचं म्हटलं ना, पतीचं आणि पत्नीचं असणारं जे नात्याची भूमिका सांगितलेली आहे, पत्नीचं प्रेम पतीवर किती किंवा पतीचं प्रेम पत्नीवर किती याच्याकरता जर बोलायचं म्हटलं ना, देवासारखे असणारे लोक नवे नवे देव सुद्धा पत्नी करता रडले. पत्नीचं प्रेम म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. देव सुद्धा पत्नी करता रडले. नवे नवे बोलायची गोष्ट जर सांगायची म्हटलं, सतीला बापाच्या घरी जाऊ नको म्हटलं होतं. सतीला बापाच्या घरी म्हणजे दक्ष प्रजापतीच्या घरी जाऊ नको म्हटलं होतं, पण सतीनं ऐकलं नाही. तिथं गेल्याच्या नंतर यज्ञामध्ये उडी टाकून दिली. विचार करा, माणूस पत्नी करता रडतो याच्यामध्ये काही कौतुकाची गोष्ट नाही. भगवान शंकरासारखे सती करता रडले. नवे नवे एक एक क्षणाची आठवण काढू लागले. सती मला पाणी कशी आणून द्यायची, माझी पाद्यपूजा कशी करायची, मला गंध कसा लावायची, एक एक भूमिकेमध्ये भगवान शंकरासारखे पत्नी करता रडले. नवे नवे पुढे बोलू. प्रभू श्री रामचंद्रजी सारखे देव असून सुद्धा पत्नी करता रडले. नवे नवे पत्ता कुणाला विचारला, दगडाला पत्ता विचारला, झाडाला पत्ता विचारला, नवे नवे पशु पक्षी होते यांना असणारा पत्ता विचारला आणि त्यांना प्रश्न विचारले, सांगा सीतेला पाहिलं तुम्ही, सांगा सीतेला पाहिलं का. अहो एवढंच नाही, सीतेची नुसती झलक सुद्धा आठवण जरी आली तर अनेक स्वरूपामध्ये सूर्याकडे जायचे धावत धावत, चंद्राकडे जायचे आणि रडण्याकरता सुरुवात करायचे. पत्नी म्हणजे नुसती पत्नीच नाही, तर पत्नी म्हणजे आई आहे, पत्नी म्हणजे बहीण आहे, पत्नी म्हणजे मित्र आहे. पत्नीमध्ये एकच नातं नाही, सगळं जगानं जरी त्याचा अंगीकार नाही केला ना, संकट जर आलं तर तेवढ्या संकटामध्ये पत्नी सहकार्य करते, कुणी सुद्धा सहकार्य करत नाही. ओघामध्ये आलं म्हणून बोलतो. इथं असणारे कारभारी अण्णा धनेदार आहेत, म्हणजे नवनाथ महाराज आष्टेकरच्या शेजारी थांबलेले बरं का. आता वय कमीत कमी 70-80 वर्षाचं वय आहे. मोटरसायकल चालवण्याकरता सुरुवात केली. त्यांच्या परिसरात मी कार्यक्रमाला गेलो. घरची मोटर थोडीशी बिघडली म्हणून मोटरसायकलवर बांधून घेऊन गेले. घटना अशी घडली,
समोरचं असणारं मोटरसायकलचं जे टायर आहे ते टायर फुटलं आणि फुटल्याच्या नंतर मोटरसायकलवरून खाली पडले. त्यांचा आता सुद्धा डावा हात बघा बरं का, डाव्या हातानं बरोबर त्यांना धोतर सुद्धा घालता येत नाही, हात हलतो. 2-4 महिन्याचा कालावधी आहे, जास्त कालावधी नाही. मुलानं सेवा करायची बंद केली. त्यांच्या समोर सांगतो बरं का, त्यांच्या घरी गेलो म्हणून मी सांगतोय. मुलानं सेवा करण्याची बंद केली, सुनानं सेवा करण्याची बंद केली, सगळ्यांना त्याग केला. पाहुणे असतील कोणी असते, आले बिस्किट पुडा दिला, फळं दिले, निघून गेले. पण ज्या वेळेला आपली विष्ठा असेल, आपल्याला स्नान घालायचं असेल, नवे नवे आपल्याला धोतर घालायचं असेल, त्यावेळेला जवळ कुणीच थांबलं नाही बरं का, त्यांच्या पत्नीनं सेवा केली. एवढं सोपं आहे, हे बोलणं सोपं आहे. जिथं कुणीच थांबत नाही तिथं एकमेव सहकार्य करणारी जर कोण असेल तर एकमेव म्हणजे पत्नी. सर्वभावी पती ध्यानी मनी, सर्वभावी पती ध्यानी मनी, सर्वभावी पती ध्यानी मनी, सर्वभावी पती. पतिव्रताने आणि काची सोती, पतिव्रताने आणि काची सोती, पतिव्रताने आणि काची सोती, पतिव्रताने आणि काची सोती. सर्वभावी पती ध्यानी मनी, सुंदर सुंदर प्रमाण आहे बरं का एकदम. सर्व भावे पती ध्यानी मनी. तुम्हाला सांगतो, आपण सगळेजण आलात, कीर्तन होणार, प्रसाद घेणार, प्रत्येक जण निघून जाणार का? थांबणार का? कुणीच थांबणार नाही बरं का. काही गोष्टी सांगतात. इथं दुःख तुम्हाला आहे, मला आहे, पण दुःखाची काही सीमा आहे. पण सगळ्यात जास्त जर दुःख कुणाला असेल ना, ज्यांची पत्नी मरण पावली, त्यांना सगळ्यात जास्त असणार दुःख आहे. हे काही गोष्टी बोलतो, लक्षात ठेवा बरं का. आता या कुटुंबाला एक विनंती, या कुटुंबानं या व्यक्तीला आता पुढं अजिबात दुःख व्हायचं नाही बरं का. कारण जीवन साथी निघून गेल्याच्या नंतर काय दुःख असतं शब्दामध्ये सुद्धा सांगता येत नाही, ते कुणाला दाखवता सुद्धा येत नाही. पत्नी जिवंत असल्याच्या नंतर पत्नीवर असणारा, जवळ बोलू का? बरोबर. पत्नी जिवंत असताना पती परमेश्वराला हक्कानं बोलता येतं. झाली का भाकर? काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. पत्नी जिवंत असताना पती परमेश्वराला हक्कानं बोलता येतं. झाली भाकर, झाली भाजी, चल वाढ ताट. पण पत्नी मरण पावल्याच्या नंतर तेवढा हक्क कुणाचा चालत नाही बरं का. झाली भाकर तर गपचिप खायची, वाढली तर गपचिप खायची, नाही तर गपचिप जाऊन बाहेर बसायचं बरं का. पण 3 मुलं आहेत, 3 सुना आहेत, या 3 जणांनाही विनंती आणि सुनांना सुद्धा विनंती बरं का. शिळी असेल, गरम असेल, कशी असेल, देवाला नैवेद्य पुन्हा दाखवा, कारण हे म्हणजे दैवतच आहेत बरं का. आणि यांनी खास तुमच्याकरता कष्ट केलेले आहे. म्हणून सुंदर स्वरूपामध्ये या सगळ्या कुटुंबांनी त्यांना असणारा जपायचं. त्याच्या पुढं काही जणांना असं वाटत असेल ही प्रॉपर्टी ही वगैरे ह्याच नेमकं काय. आणि ते बोलतो, कुठलेही वडील आणि कुठलीही आई 1 रुपया सुद्धा वाई कधी खर्च करीत नाही, अजिबात कधी खर्च करत नाही बरं का.
एक रुपया जमा करतात आणि मुला करता नातवंडा करता असताना कमवून ठेवतात. बाप करी जोडी लेकराची होडी, 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 आपुली कुलवती वाळवणी, वाळवणी, का नेमके कष्ट करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे का पैसा जमा करतात. वाही 1 रुपया खर्च करत नाहीत बरं का. अहो शासनानं एसटी मोफत केलेली आहे. घरी किती जरी प्रॉपर्टी असेल आणि त्या बापाजवळ जर कार्ड असेल ना 00 तिकिटाचं, तर किती जरी चांगले चांगले बसणारे वाहनं जरी निघून गेले तर बाप एसटीचीच वाट बघत बसतो. त्याला जर विचारला हो एवढी प्रॉपर्टी आहे जळता जळना कशाला एसटीची वाट बघत बसलात, त्या बापाचं उत्तर आहे तेवढेच 50 रुपये वाचले तर माझ्या नातवंडा करता होतील. कशा करता जमा करायला एवढे मुला करता जमा करायला बरं का. आणि इथं एकच तेवढं बोलतो मी, आज एवढी प्रॉपर्टी आहे सगळं आहे. या 3 सुनांनी 3 मुलांनी त्यांच्यावर असणारं प्रेम करायचं. दुसरी गोष्ट आज घरोवर असेल कुणाचंही घर असेल सगळ्यात जास्त माणसाचं प्रेम जर कशावर असेल तर वाटण्यावर. आणि एक सांगतो गोष्ट लक्षात ठेवा, वाटून घेतलं म्हणजे कोणी श्रीमंत होत नाही. वाटून घेतलं म्हणजे कोणी श्रीमंत होत नाही. उलट एक होतं घर मात्र पांगत चलतं बरं का. वाटून घेतल्याच्या नंतर एकता राहत नाही, द्वेष भाव मात्र वाढतच चलत राहतो. मी तर सांगतो ना जेवढं घर एका ठिकाणी असेल तेवढं लोकाला मध्ये असणारा विक्षेप करता येत नाही. आणि घर जर पुढे कधी जात असेल ना तर ज्या वेळेला एक असणारी सगळ्याची जूट असेल ना त्याच वेळेला घर असणार पुढे जातं बरं का. कधी सुद्धा सांगतो, आता इथं आई जरी सांगायची म्हटलं तर वडीलच, आणि वडील जरी सांगायचे म्हटलं तर आईच. दोन्ही पात्र आता एक जणांनाच निभवायचे आहेत. आणि हे पात्र निभवत असताना त्यांनी सुद्धा कोणामध्ये भेदभाव न करता सगळे हे आपलेच आहेत म्हणून त्यांच्यावर प्रेम करायचं आणि या कुटुंबाने सुद्धा त्यांच्यावर असणारं प्रेम करायचं. विठाला इथं जर बोलायचं म्हटलं तर आज कार्यक्रम आहे वर्ष श्राद्धाचा. काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. मी कीर्तन करत असताना लाईन सोडून थोडं सुद्धा बाजूला जात नाही. सध्या कालावधी असा झालेला आहे अभंग एक घ्यायचा आणि एकच बोलत राहायचं, दुसरं बोलायचं नाही अजिबात. काही जणांच्या डोक्यामध्ये ते भाग असतो की वर्ष श्राद्ध का करायचं, दुसरी गोष्ट माळचा कार्यक्रम का करायचा, गंगा पूजन का करायचं किंवा पुण्यस्मरण का करायचं. काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का. हे कार्यक्रम करणं फार गरजेचं आहे. कधी कार्यक्रम किड्याचा सांगितला नाही ना, कधी मुंग्याचा सांगितला नाही ना, मुंगळ्याचा सांगितला नाही किंवा कधी पशुपक्ष्याचा असणारा कार्यक्रम सांगितलेला नाही का. शास्त्रानं जसं जसं सांगितलेलं आहे, ज्यांना ज्यांना दंड घालून दिलेला आहे त्यांचाच कार्यक्रम आहे, दुसऱ्याचा कार्यक्रम नाही. हे मनुष्य जन्मामध्ये आपण आलो ना, आपलेच असणारे कार्यक्रम या ठिकाणी सांगितले. का कार्यक्रम करायचा याची काही पार्श्वभूमिका सांगतो.
माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत तो जीवात्मा घरीच असतो. त्याला एक कार्यक्रम सांगितलेला आहे, नवश्राद्ध पहिल्या दिवशी बरं का, म्हणजे पहिल्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत. त्याला आपण गंगा पूजन सुद्धा म्हणतो किंवा 1 महिना झाल्याच्या नंतर त्याला आपण माळचा सुद्धा कार्यक्रम म्हणतो. नंबर 2, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम याच्याकरता बोलायचं की भगवंताकडून घेऊन आलेली परवानगी तो जीवात्मा आपल्या ठिकाणी येऊन 13 दिवसापर्यंत थांबलेला असतो आणि 13व्या दिवशी अन्नप्रसाद खाल्ल्याच्या नंतर त्याचं चालण्याच्या असणारी क्रमणा सुरुवात होते आणि 1 वर्षाला असणारी पूर्ण होते. त्या जीवात्म्याचा असताना जो प्रवास सांगितलेला आहे तो प्रवास मात्र बरोबर वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 वाजता तो प्रवास संपतो. म्हणून कधी लक्षात ठेवा बरं का, कार्यक्रम करत असताना वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत कार्यक्रम चालला पाहिजे आणि 12च्या नंतरच अन्नदान व्हावं. काही गावामध्ये मी कीर्तनाला गेलो, मला अनुभव आला बरं का. जेवण करायला कोणीच येत नाहीत म्हणून सकाळी 9ला पंक्ती बसवतात. हे चुकीचं आहे बरं का, लक्षात ठेवा. कोणी माणसं जेवायला येतील अथवा न येतील त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्या जीवाकरता आपण अन्नदान करतो त्याला ते अन्न पोहोचित झालं पाहिजे आणि 12च्या नंतरच माणसं जेवण्याकरता बसवायच्या, अगोदर मात्र नाही. का? संयमिनी नावाची नगरी आणि त्याच नगरीमध्ये त्या जीवात्म्याचा प्रवेश बरोबर 12 वाजता होतो, अगोदर मात्र त्याचा प्रवेश नाही. आणि याच्यामध्ये आणखी 2 भाग सांगतो. ज्यानं कैलासपती भगवान शंकराची आराधना केलेली आहे त्यालाही यमाची नगरी सांगितली नाही आणि ज्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली त्याला सुद्धा यमाची नगरी सांगितली नाही. त्या दोघा करता तर डायरेक्ट स्वरूपामध्ये असं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या करता वैकुंठ. तुकोबराय किंवा इतर संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ज्यांनी पंढरपुराची असणारी वारी केली ना, पंढरीचे वार करी आणि ते अधिकारी मोक्षाचे, त्यांच्याकरता संयमी नावाची नगरी नाही. ज्यांनी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा, त्यांच्याकरता सुद्धा यमाची असणारी नगरी सांगितली नाही. पण यदा कदाचित नेमकं पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे आपल्याला याचा आणखी भाग कळालेला नाही, म्हणून त्याची सुद्धा माहिती असावी म्हणून वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करायचा. विडाला लक्षात ठेवा, वर्ष श्राद्ध का करायचं. नंबर 1, 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर जीवात्मा असणारा संयमी नावाच्या नगरीतून परवानगी घेऊन आलेला आहे. देवा, मला त्या कुटुंबामध्ये काही दिवसापर्यंत राहू दे, पण प्रमाण सांगतो, नाही त्या यमाची करुणा. कुणालाही किव येईल पण यमाला मात्र कधी दया येणार नाही. आणि तो काय करतो माहिती का, जीव जर त्याच्या हातामध्ये सापडला ना तर जीवाला तो मोकळा सोडित नाही, मारल्याशिवाय असणारा. माहिती थोडी ती थोडी ती निष्ठुर, माहिती थोडी ती थोडी ती निष्ठुर, माहिती थोडी ती थोडी ती निष्ठुर, माहिती थोडी ती थोडी ती निष्ठुर. हे माझे किंकर बहुत झाले, हे माझे किंकर बहुत झाले, सगळ्याला माहिती आहे बरं का, पण त्या यमाचं राहण्याचं ठिकाण सांगतो. दक्षिण दिशेला असणारा समुद्र, लक्षात ठेवा, दक्षिण दिशेला असणारा समुद्र आणि त्या समुद्राच्या पाण्याच्या खाली असणारी संयमी नावाची नगरी आहे आणि तिथं असणारा तो यम राहतो. आणि सगळ्या जणांचा जो प्रवास सांगितलेला आहे ना, तर तो सगळ्या जणांचा प्रवास सांगितलेला आहे दक्षिण दिशेला. माणसाचा मृत्यू झाला ना तर तो दक्षिण दिशेला चालण्याकरता सुरुवात करतो, पण चलत असताना
त्याचं वर्णन केलेलं आहे गरुड पुराणामध्ये 86,303 योजन गरुड पुराणामध्ये बरं का. आणि श्रीमद भागवत पुराणामध्ये त्याचं वर्णन सांगितलेलं आहे 99,000 असणारं योजन. एका योजनामध्ये 4 किलोमीटरचं असणारं अंतर भरतं. इथं वर्णन असं केलेलं आहे 247 योजन त्या जीवात्म्याला प्रत्येक दिवशी चालावं लागतं. म्हणजे कमीत कमी 1,000 किलोमीटरचा प्रवास त्याला दररोजचा असताना चालावा लागतो. एवढा प्रवास त्या जीवात्म्याला चलणं होत नाही बरं का. खरे वारकरी पंढरपुरापर्यंत चलत जातात, पण डुप्लिकेट वारकरी दिव्या घाटामध्येच थकून वापस परत येतात. बरोबर. आणि तिथं मात्र 1,000 किलोमीटरचा प्रवास यमाचे दूत येतात, दोन्ही दंडाला पकडतात आणि त्याला फरफटत असणारं ओढीत नेतात. आता हे मासिक श्राद्ध हे नेमकं का करायचं याचं कारण आहे का बरं का. 1 महिन्यापर्यंतचा प्रवास असतो, पण कधी त्याला चहा नाही ना, त्याला कधी पाणी नाही किंवा काही असणारी जेवणाची विश्रांती नाही, काहीच नाही, अजिबात नाही. पण 1 मासिक श्राद्धाला त्याला असणार एका वटवृक्षाच्या खाली बसवलं जातं आणि 1 महिन्यापर्यंत मारहाण केलेली जाते. त्याचं असणारं शरीर असं शांत स्वरूपामध्ये झालेलं असतं. यमाचे असणारे दूत आहे त्यांना हात जोडतो, सांगता हो 1 महिन्यापर्यंत मला तुम्ही सारखं मारता, खाण्याची काही योजना काही आहे का नाही. सोप्या भाषेमध्ये सांगतात अजिबात आम्ही इथं काही देऊ शकत नाही बरं का. जर घरच्या मंडळीनं तुझ्या प्रीत्यर्थ काही दान धर्म जर केलं तर तेच अन्न तुम्हाला खाण्याकरता येतं आम्ही देऊ. हे मासिक श्राद्ध का करायचं माहिती का. घरच्या मंडळींनी मासिक श्राद्ध करून असणारा एक जर माणूस त्या ठिकाणी जीव घातला तर ते अन्न बरोबर तिथं असणारं मिळतं. पण मासिक श्राद्ध घालत असताना लक्षात ठेवा तारखेवर मासिक श्राद्ध कुणाचंही घालू नका. लक्षात ठेवा बरं का, तारखेवर घालू नका. मासिक श्राद्ध घालत असताना तिथी पहा अगोदर आणि तिथीवरच असणारं श्राद्ध घालण्याकरता सुरुवात करा. का तारीख कधी अगोदरही येईल आणि तारीख कधी नंतर येईल, पण तिथीमध्ये मात्र कधी बदल होत नाही. तिथी म्हणजे तिथीच. आणि त्या दिवशी अन्नप्रसाद जर आपण इथं जर असणारा खाऊ घातला ना तर तो अन्नप्रसाद तिथं बरोबर असणारा त्यांना पोहोचिती होतो. जसं इथं पैसे टाकल्याच्या नंतर तिथं पोहोचतात तसं अन्नप्रसाद सुद्धा तशाच भूमिकेमध्ये सांगितलेला आहे बरं का. दुसरी गोष्ट, काही लोक म्हणतील आम्ही अन्नदान करणारच नाही, त्यांच्या प्रीत्यर्थ अजिबात अन्नदान करणार नाही. काय होईल नेमकं याचे दुष्परिणाम तुम्हाला सांगतो. जर तुम्ही त्यांच्या प्रीत्यर्थ जर अन्नदान जर नाहीच केलं ना तर तुम्हाला ते शाप दिल्याशिवाय म्हणतील आम्ही अन्नदान करणार नाही. अन्नदान जर नाही केलं तर नेमकं काय होईल. ते पितर शांत बसत नाहीत बरं का, अजिबात पितर शांत बसत नाही. ते पितर काय काय करतात. सगळ्यात सुरुवातीला अगोदर रडण्याकरता सुरुवात करतात. अरे रात्रीची लाईट होती, रात्री 2-2 वाजता मी उठलो गव्हाला पाणी देण्याकरता तिथं गेलो. आज काय माझ्यावर वेळ आली की तोच गहू पिकवलेला माझ्या प्रीत्यर्थ कोणी 2 चपाती सुद्धा दान करत नाहीत. म्हणजे रात्रीची वेळ आहे, सगळे झोपलेले आहेत, रात्रीची लाईट आलेली आणि तो माणूस शेतामध्ये पाणी देण्याकरता गेलाय. एवढंच नाही, कधी सकाळची लाईट आहे, कधी थंडी वाजते, काही विचार नाही. पाऊस आल्याच्या नंतर सोयाबीनच्या ढेगावर चवाळा झाकायचा आहे, लाईट गेलेली आहे, पाऊस येत आहे. कधी तो बाप घरी झोपतो, अजिबात झोपत नाही, ढीग भिजेल म्हणून रात्रीच्या वेळेला निघून जात. आणि त्या प्रवासामध्ये त्याला एक एक क्षण आठवतो, यांच्याकरता एवढी मी प्रॉपर्टी कमवून ठेवली, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, एवढी प्रॉपर्टी आज जमा करून ठेवली, पण माझ्याकरता साधा भाकरीचा तुकडा सुद्धा कुणी दान करत नाही. रडत
रडतो बर का. मग काही लोक म्हणतील रडून रडून नुसतं गप्प बसत असतील. अजिबात गप्प बसत नाहीत. तुम्हाला सांगतो, वेळ जर आली ना, तर वेळ आल्याच्या नंतर जर राग जर माणसाला आला तर मग जवळचाही पाहणार नाही आणि लांबचा सुद्धा पाहणार नाही. राग आल्याच्या नंतर रडण्याकरता सुरुवात करतात. आहा कटा त्याचे करीती पितर. मुलगा जरी पोटचा गोळा जरी असला, जर आपल्या करता बैमान झाला तर वंशी दुराचार पुत्र झाला. पोटचा जरी गोळा असेल तर तोच बाप पुन्हा मुलासोबत भांडण खेळण्याकरता सुरुवात करतो. काय होतं माहिती का, बाप बोलत बोलत बनतो पुन्हा. असलं पोरग पोटाला येण्याच्या ऐवजी याचा ज्यावेळेला गर्भ याच्या आईच्या उदराशयामध्ये होता त्याच वेळेला जर गळून गेला असता, मी जर निपुत्रिक राहिलो असतो तर किती चांगलं झालं असतं. गळे चिना गर्भ नव्हेची का वांझ. आम्ही जर निपुत्रिक राहिलो असतो तर चांगलं झालं असतं. कमीत कमी त्या मुलावर आमची अपेक्षा तरी राहिली नसती. लोक म्हणतील बोलून बोलणंच तेवढ्यावरच थांबेल. अजिबात नाही. काही गोष्टी लक्षात ठेवा. उघडा भगवद्गीता आणि पहिला अध्याय काढा आणि 40 श्लोकाच्या पुढे चालण्याकरता सुरुवात करा. अधर्माभिभवात कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु पार्ष्णेय जायते वर्ण संकरः. अहो नुसते रडत नाही बर का, पुन्हा काय घटना होती तुम्हाला सांगतो. त्याच वंशातले मुलं आहेत, त्याच वंशामधल्या स्त्री आहेत, पण कसं वागावं याची अक्कल राहत नाही. कशामुळे घडतं माहिती का, मुलाचाही दोष नसतो आणि मुलीचाही दोष नसतो, पण हे पूर्वज लोक शांत बसत नाही. त्यांच्या जवळ येतात आणि वाईट वागण्याकरता त्यांना सुरुवात करतात. आपलं कुळ असं असतं ना, उच्च दर्जाचं कुळ असतं. जर एखादी त्या कुळामध्ये घटना जर घडली तर उच्च दर्जाचं कुळ सुद्धा नीच कुळामध्ये निघून आपण जातो. हे कशामुळे घडतं माहिती का, जर पूर्वजांचा असणारा कुठला कार्यक्रम जर थांबला तर ते या समोरच्या कुळापाशी येतात. उच्च कुळाला सुद्धा आदमगतीला घेऊन जाण्याचा असणारा प्रयत्न करतात. काही लोक म्हणतील असं होऊ शकतं का, याच्याकरता ओबी जैसा नखरागृ व्याळू लागे तो शिकांत व्यापी वेगे तेवी आब्रह्मकुळ आघवे अल्प विजे. दृष्टांत लक्षात ठेवा बरं का, माऊलीने सांगितलेलं आहे. पायाचं नख आहे, अंगठा आहे. उदाहरणार्थ अंगठ्याला किंवा इतर बोटाला विंचू तरी चावला किंवा साप तरी चावला, वेदना कुठं व्हायला पाहिजे, नखाला बरं का किंवा बोटाला. पण त्याच्या वेदना नुसत्या तिथंच होत नाही, त्याच्या वेदना कुठं जातात, कुठं जातात, डोक्याला जातात बरं का. तसं इथं जर काही क्रिया थांबली ना, इथंच भागत नाही ती, त्याची क्रिया तिथपर्यंत असणारी जाते. आणि स्वर्ग लोकामध्ये जरी कुणी आपले पूर्वज गेलेले असतील तर स्वर्ग लोकामध्ये सुद्धा त्यांना थांबता येत नाही, त्यांना परत असणाऱ्या आपल्या कुळापाशी यावं लागतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही कुणाचा कार्यक्रम चुकवायचा नाही. विडाला आणखी गोष्ट बोलतो मी, प्रत्येक कीर्तनामध्ये आवर्जून सांगतो बरं का. काही लोक बोलत बोलत म्हणतात महाराजांची फीस वाढली, मृदंगाचार्य असतील, पेटी मास्तर असतील, भजने असतील, हे लय किमती वाढल्या बरं का. आणि त्याच्यामुळे आम्हाला काय होतं, खर्च मात्र भरपूर येतो बरं का. 50,000, 60,000, 70,000, 80,000, लाख रुपये खर्च येतो. काही गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. जरी खर्च येत असेल तर तुमच्या पदरचं तुम्ही कुणालाच दान केलेलं नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. जरी एखाद्याच्या आई वडिलाच्या कार्यक्रमाला लाख रुपये जरी खर्च आला असेल तर तुमच्या पदरचं त्या आई वडिला करता तुम्ही काहीच खर्च करीत नाहीत का. त्या माय बापानं तुमच्या करता कमीत कमी 2 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर कमवून ठेवलेली आहे. एका एकरची किंमत आज 20 ते 25 लाख रुपये आहे. ज्या बापानं 5 एकर कमवून ठेवली त्याची 1.25 कोटीची प्रॉपर्टी आहे. आणि त्या बापा करता खर्च करून करून तुम्ही किती करता, 50,000. राहिलेली प्रॉपर्टी तिथं जागेवर ठेवून गेला ना बाप, मग त्याचीच आहे, त्याच्याकरताच दान करत नाहीत. एवढं आपल्यासारखं तर दुसरं कोणी बैमान नाही ना. याच्या पुढे आणखी बोलतो. काही लोक काय करतात, त्या बापाचं किंवा त्या आईचं घरामध्ये काही शिल्लक ठेवत नाहीत. आतरायचं ठेवणार नाहीत, पांघरायचं ठेवणार नाहीत, काही शिल्लक ठेवणार नाहीत. एक दोघाला प्रश्न विचारला, अरे बाबा हे आतरायचं पांघरायचं वगैरे तुम्ही घरामध्ये ठेवत नाही, नेमकं कारण काय. काही जणांनी मला उत्तर सुंदर दिलं बरं काय. न जाणं भावी काळामध्ये त्यांचं भूत जर आम्हाला लागलं तर
आता मला सांगा, मायबापाचं भूत कधी कोणाला घरामध्ये लागतं का? मग माझी विनंती आहे, जर तुम्हाला त्यांचं वस्त्र जमत नसेल, बरोबर, त्यांचं अंथरायचं जमत नसेल, पांघरायचं जमत नसेल, जर त्यांच्यामुळे तुम्हाला जर असणार भूत जर घरामध्ये लागत असेल, तर त्या बापानं तुमच्या करता 70 फुटाची विहीर खोदून ठेवली, त्याच्यात भूत नाही. त्या बापानं तुमच्या करता 2-4 मजली घर बांधून ठेवलं, आणि त्याच बापानं बँकेमध्ये कमीत कमी 5-4 लाख 10 लाख बँकेमध्ये जमा करून ठेवलेले आहेत, नवे प्रॉपर्टी एवढी कमवून ठेवलेली आहे, त्याच्यात भूत नाही. सगळ्याचा स्वीकार करायचा, पण त्या वस्त्राचा मात्र स्वीकार करायचा नाही. किती हे सगळं नाटकी असणारा प्रेम आहे. विडाला दुष्परिणाम सांगतो, लक्षात ठेवा. वर्ष श्राद्ध किंवा गंगा पूजनचा कार्यक्रम जर नाहीच केला तर जैसा चोहटाची बळी पावी जे सैरा कावळी तैसे अधर्मे कुळी संचरती. याच्याकरता सुंदर दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि त्या चौकामध्ये एका मांसाचा असणारा तुकडा पडलेला आहे. लक्ष करा, चौक आहे आणि त्या चौकामध्ये मांसाचा तुकडा पडलेला आहे. कुठल्याही कावळ्याला चिमणीला तिथं येऊन आमंत्रण देण्याची गरज नाही. एवढा मांसाचा तुकडा उचला आणि तुम्ही खाण्याकरता सुरुवात करा. अहो, बिना आमंत्रणाचे ते पशु पक्षी येतात आणि मांस खाण्याकरता सुरुवात करतात. तसं ज्यांच्या कुळामध्ये ही क्रिया थांबली तर ते बिना आमंत्रणाचे असणारे दोष येतात आणि त्यांच्या कुळामध्ये शिरण्याकरता सुरुवात करतात. एवढंच नाही, पुढलं वाक्य आणखी ऐका. जर एखाद्या माणसानं असली क्रिया जर बंद केली तर उद्यापासून त्याची संगत सुद्धा सोडून द्या. लक्षात ठेवा मी काय म्हणतो बरं का. जर एखाद्या माणसानं अशी क्रिया जर घरी सोडून दिली तर त्याची संगत सुद्धा सोडून द्या. त्याचं कारण एक आहे, जर त्याची तुम्ही संगत कराल तर तुमचं सुद्धा नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता पुन्हा दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक जणाच्या घराला अग्नी लागला, शेजारी दुसरं घर आहे, दुसऱ्याचं घर पेटणार का नाही पेटणार? बोला. अहो, पेटणार म्हणजे पेटणारच हो. तसं त्या माणसाच्या संगतीला राहिल्याच्या नंतर दुसऱ्याचं सुद्धा वाटलं होणार, म्हणून त्याची सुद्धा संगत असणारी सोडून द्या. विडाला ही जी काही क्रिया आहेत का नाही, या क्रिया प्रत्येक महिन्यामध्ये माणसाला करण्याकरता सांगितले. पहिला महिना असेल, चालत असताना वर्णन केलेलं आहे, त्याला चप्पल दान करावं. का दान करावं? रेतीचा असणारा भाग आहे, त्या रेतीच्या परिसरातून चलावं लागतं. नंबर 2, दुसऱ्या परिसरामध्ये चलत असताना कुठं वर्णन केलेलं आहे, एक तर त्याला पितळेची घागर असेल, तांब्याची घागर असेल, मातीची घागर असेल, त्याला पाणी पिण्याकरता असणारी द्यावी. पुढे गेल्याच्या नंतर पाऊस पडण्याचा असणारा भूमिका सुरुवात होतो, त्याला छत्री सुद्धा दान करायची. पुढे चालत असताना वर्णन केलेलं आहे, चांगलं असणारं वस्त्र सुद्धा दान करावं. एवढंच नाही, थंडीचा परिसर असेल तर त्याला एखादी शाल असेल, एखादी रग असेल किंवा एखादं गोदडी असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणार काहीतरी दान करण्याकरता सांगितले. त्याला थंडी मात्र वाजू नये. आणि 6 महिन्याचा कालावधी झाल्याच्या नंतर एक वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे वैतरणी नावाची जी असणारी एक नदी आहे, ती नदी पार करून जाण्याकरता एक सुंदर स्वरूपामध्ये असणारी गाय दान करावी. का गाय दान करायची? वैतरणी नावाची नदी पार करून जाण्याकरता 100 योजनाची ही नदी आहे. जर तिथं एखादा माणूस जर गेला तर तिथं असणारी चित्रगुप्त 2 स्वरूपामध्ये थांबले. ते एक नाव आहे आणि त्या नावेच्या ठिकाणी ते चित्रगुप्त त्या नावेमध्ये बसले आहेत. प्रत्येक माणूस तिथं गेल्याच्या नंतर त्याला प्रश्न विचारला जातो, बाबा गावामध्ये कधी सप्ताह चालू होता, कधी एखाद्या मुलीचं लग्न जमण्याकरता सुरुवात होतं, काही पुण्य वगैरे काही केलं का? जर तिथं पुण्य असेल तर त्याला नावेमध्ये बसवलं जातं, जर पुण्य नसेल तर तेवढ्या वैतरणी नावाच्या नदीतून त्याला प्रवास करावा लागतो. काही लोक म्हणतील आम्हाला पोहता येतं बरं का, पण तिथं एक सांगतो, तिथं पाणी नाही त्या नदीमध्ये. एक लक्षात ठेवा, त्या नदीमध्ये आहे रक्त, त्या नदीमध्ये आहे पू, आणि त्या नदीमध्ये आहे विष्ठा आणि किडे असल्या मळमूत्राची असणारी ती नदी, त्याच्यामधून माणसाला पोहत जावं लागतं. जर घरच्या लोकांनी विचार केला की त्याला तेवढ्या नदीतून पार करून जायचं आहे, त्याच्याकरता सुंदर स्वरूपामध्ये एक गाय असणारी दान करायची. पण गाय दान करत असताना सुद्धा सांगितली, नंबर 1 ला अगोदर गावरानच असावी, नंबर 2 ला तिचे दोन्ही शिंग असणारे चांगल्या स्वरूपामध्ये उभे असावे, नंबर 3 ला ती गाय पाना चोरणारी नसावी, लंगडी नसावी, मारणारी नसावी, आणि अशी असणारी गाय ब्राह्मणाला दान करावी. तिचं 1 वर्षाच्या आतमधलं वासरू तिच्या सोबत जिवंत असावं,
आणि दष्टपुष्ट असावं. पण गाय दान करत असताना चांगल्याच ब्राह्मणाला दान करा, जो सगळा विधी तंतोतंत करतो, पूजा करतो, देवपाठ वगैरे सगळं जिथं करतो का नाही, त्यालाच असताना ती दान करायची. नाही तर देणाराही नरकामध्ये आणि घेणारा सुद्धा नरकामध्ये. बरं का, चांगलाच ब्राह्मण पाहिजे आणि त्यालाच असताना ती दान करायची. मग लोक म्हणतील अशी गाय आम्हाला सापडणार नाही, त्याच्याकरता दुसरा पर्याय सांगतो, 1 किलो सोन्याची गाय दान करायची. ते जमत नसेल पण अर्धा किलो चांदीची दान करा. ते जमत नसेल मग पितळाची तयार करा. ते जमत नसेल तर तांब्याची करा, लोखंडाची करा, पण गाय मात्र दान करा. बरं का, हास्य हातावर गाय ठेवायची आणि संकल्प असताना सोडायचा आणि ब्राह्मणाला गाय असताना दान करून टाकायची. का, त्या गायीच्या शेपटाला असताना तो व्यक्ती पकडतो आणि वैतरणी नावाची नदी असताना पार करून जातो. पुढं वर्णन केलेलं आहे. चलत असताना तो जीवात्मा 12 महिन्याचा प्रवास सांगितलेला आहे. एक एक प्रवास पार करत 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 ज्यावेळेला तो संयमी नावाच्या नगरीला जातो, एवढी नगरी ती मोठी आहे. आज जर त्या नगरीचं वर्णन करायचं म्हटलं, जेवढी मुंबई मोठी आहे त्या मुंबईपेक्षा ही नगरी मोठी आहे. पण त्या नगरीला असणारे 4 वेशी सांगितलेले आहेत. 3 दरवाजे 24 तास बंद असतात, फक्त एकच दरवाजा खुला असतो, तो म्हणजे उत्तर दिशेचा. काही लोक म्हणतील, महाराज तुम्ही एवढं तंतोतंत सांगायलात म्हणजे काही जाऊन आलात का? आम्ही जाऊन आलो नाही, पण एवढं मात्र तुम्हाला खरं सांगतो, इथं वकील साहेब सुद्धा बसलेले आहेत. जसं वर्णन त्यांच्या याच्यामध्ये केलेलं आहे का नाही, जशी नियमावली सांगितलेली आहे तशा नियमाच्या सूत्राचा बोलावं लागेल ना आपल्याला. तसं इथं आमचा जो सगळा विश्वास आहे का नाही, जसं कायद्याची तरतूद त्यांना माहिती, तसं आमचा सुद्धा कायदा जर कोणता असेल तर दुसरा तिसरा आमचा कुठलाच कायदा नाही. आमचा एकच संतांनी लिहून ठेवलेलं प्रमाण, त्याला आम्ही सत्य मानतो. बरं का, याला आम्ही खोटं म्हणत नाही. आणि तुकोबरांनी सुद्धा सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वास जामानी, तुका म्हणे